प्रश्न पुकारला मंत्री अध्यक्ष महोदय। महोदय, मंत्री जी महोदय ने कहा है कि 32,500 प्रमाणे अध्यक्ष महोदय, मंत्री जी ने कहा कि प्रोजेक्ट का काम 48 महीनों में पूरा होगा। मैं सरकार से स्पष्ट करना चाहता हूं कि काम शुरू होने की तारीख क्या है उत्तराची तयारी और करतायत ते। 4 साल में जब काम 48 महीनों में काम पूरा होगा तो उसकी तारीख बता दीजिए। अध्यक्ष महोदय, जवाब में कहा गया है कि लागत 4,077 करोड़ रुपए की है। क्या सरकार इस 4,077 करोड़ के खर्च का विवरण दे सकती है? अध्यक्ष महोदय, ऑपरेशन और मेंटेनेंस का कार्यकाल 20 साल है। ये 4,077 करोड़ की लागत में ही शामिल है या इसके लिए अन्य अलग से बजट किया जाएगा या शुल्क का कोई प्रावधान किया गया है? मेरा चौथा सवाल अध्यक्ष महोदय, जब ये प्रोजेक्ट चालू हो जाएगा तो इस खारे पानी को मीठा बनाने की प्रक्रिया के कारण आम लोगों को के लिए जो पानी की दरों में कुछ बढ़ोतरी होगी या जो अभी है वही रेट रहेगा? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भामधला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि निःशारीकरणाचे प्रकल्प कधी सुरू होतील असा सन्मान्य सदस्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मोडक सागर, भावसा, विहार, तुळशी या धरणातनं या मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा होतो। परंतु हा पाणी पुरवठा होत असताना आपल्या पाण्याची मुंबई महानगरपालिकेची गरज आहे 4,665 दशलक्ष लिटर आणि आपल्याला पाणी पुरवठा होतोय 4,100 दशलक्ष लिटरचा। जवळजवळ 565 MLD ची तफावत या पाण्यामध्ये आहे आणि मग ही जर तफावत दूर करायची असेल तर काहीतरी पर्याय आपल्याला शोधला पाहिजे। म्हणून मनोरी येथे 200 MLD चा निःशारीकरणाचा प्रकल्प हा हातामध्ये घेण्यात आलेला आहे। 6/8/2004 या निविदा मागवण्यात आलेल्या होत्या। अल्प प्रतिसाद असल्यामुळे ती निविदा रद्द झाली, परंतु नवीन निविदा करून 15/12/2025 रोजी याचा JVPR या कंपनीला कार्यादेश देण्यात आलेला आहे। या कंपनीचा इस्रायलला देखील अशा पद्धतीचा प्रोजेक्ट केलेला आहे, हा अनुभव आहे। जामनरला देखील अशा पद्धतीचा प्रकल्प सुरू केलेला आहे। याच्यामध्ये MCZM ची देखील परवानगी मिळालेली आहे, CRZ ची देखील परवानगी मिळाली, MPCB ची देखील परवानगी मिळालेली आहे, सागरी मंडळाची देखील ही परवानगी मिळालेली आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प 4 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे। प्रश्न क्रमांक बोलायचा आहे का? बोला। मध्ये एकूण 4,000 MLD पाणी आज डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे। मुंबई शहराची लोकसंख्या 1,50,00,000 अशी मोजली तर एका व्यक्तीला 280 लिटर पाणी मिळतंय। आपण पिंजाळ करतोय, गारगाई करतोय, आता हा प्रकल्प मार्गी लागलाच आहे, पण मुंबई शहरावरती ऑन रेकॉर्ड मी सांगतोय हा प्रकल्प मोठी लायबिलिटी उभी करून जाणार आहे। आपण त्या संदर्भामध्ये आणखीन विशेषज्ञाचे मत घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये 1,000 लिटरला आता 35 रुपये आपण घेतोय। हा प्रकल्प झाल्यानंतर 1,000 लिटरला आपण 9 रुपये जादा घेणार आहोत। तसं बघितलं तर लिटर मागे 15 ते 17 पैसे हे वाढीव घ्यावे लागणार आहेत। परंतु हे जर आपण घेतले आणि हा जर प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत झाला तर मुंबईकरांची पाण्याची जी अडचण आहे किंवा पाण्याची जी टंचाई आहे ही दूर होण्यासाठी मदत होणार आहे। प्रश्न क्रमांक 5